आज जे पुण्यात कार्यक्रम पार पडला अमित शहांच्या उपस्थितीत, त्यात उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला मराठी म्हणून समजतात की मराठीचा मी फार मोठा कैवारी आहे असे समजतात, त्यांनी जो आज शेवटी काय बोलले की जय गुजरात. जय गुजरात म्हणजे काय हो? तुमच्यावर दबाव तरी कोणाचा आहे? तुम्ही मुख्यमंत्री झालात असं बोललात, माझ्या मागं अमित शहा होते. मग अमित शहा जर महाराष्ट्रात येऊन जय महाराष्ट्र बोलू शकत नाही तर तुम्ही महाराष्ट्रात राहून जय गुजरात बोलता. म्हणजे याचं आम्ही तात्पर्य काय समजायचं की तुमच्यावर कोणाचा दबाव आहे? तुम्ही एक मराठी माणूस आहात, तुम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक होता, तुम्ही स्वतःला बाळासाहेबांचे वारस समजता, म्हणून तुम्ही शिवसेनेचा तो जो चिन्ह होतं ते तुम्ही घेतलं. मग आज तुम्ही जय गुजरात बोलण्याचं कारण काय? आज तुमच्यावर दबाव कोणाचा आहे? हे महाराष्ट्रात तुम्ही जरी उपमुख्यमंत्री असाल तरी महाराष्ट्रात हे खपून घेतल्या जाणार नाही. कारण उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, गुजरातचे नाही आहेत. गुजरात म्हणजे काय? तुम्ही गुजरातमध्ये गेला होतात का? गुजरातची भाषा इथं वापरायची आहेत का महाराष्ट्रात? म्हणजे तिसरी भाषा कोणती आहे तर गुजराती. हे मराठी माणूस कदापि खपून घेतल्या जाणार नाही. उपमुख्यमंत्री साहेब, आपल्याला जाब द्यावं लागेल का जय गुजरात म्हणजे काय?